यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? आणि मजेतच राहायला हवं। तर नुकतीच आता दिवाळी झालेली आहे आणि दिवाळीला आम्ही गावी गेलो होतो, म्हणजे माझ्या सासरी आणि माहेरी सुद्धा। आणि तिकडून आता मी परत आली माझ्या घरी आणि तिकडून आल्यानंतर काही मी आणलं नाही असं तर होणारच नाही। तुम्ही जर माझे ब्लॉग बघितले असेल तर मी तुमच्यासोबत शेअर सुद्धा केलेलं की जे काही सामान मी तिकडून घेतलेलं आहे ते सगळं एक एक करून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की मी देवघरासाठी मला ज्या वस्तू लागणार होत्या किंवा मग पूजेसाठी मला जे काही साहित्य लागतं ते सगळं मी घेऊन आलेली आहे आणि ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे। सो एक एक करून, आणि बऱ्याचशा गोष्टी राहून पण गेल्यात कारण मला जसं पाहिजे होतं तसं नाही मिळालं। सो त्यामुळे म्हटलं की ठीक आहे, जे राहिलं ते आपण नेक्स्ट टाइम आणूया। आणि काय आता इथे काय होतं ना की एक दोनच दुकानं अशी आहेत की जिथे पूजेचं साहित्य मिळतं आणि मला जे हवं असतं ते मिळेलच असं नाही। जेव्हा मिळतं ते घेते आणि जेव्हा नाही मिळत मग ते राहून जातं। सो त्यामुळे पण यावेळेला मी ठरवलेलं होतं की ज्या ज्या वस्तू मिळणार ते आणायच्या आणि मी ते आणलेल्या आहेत। तर सगळ्यात पहिली मी जी वस्तू दाखवणार आहे ना तुम्हाला, तर ती माझी कधीपासूनची इच्छा होती आणि मी यावेळेला ठरवलेलंच होतं की ते मला आणायचंच आहे। तर ती आहे ही समई। तुम्ही जर माझे नेहमी ब्लॉग बघत असणार, म्हणजे पूजेचे जे ब्लॉग मी शेअर करत असते तर त्यामध्ये माझ्याकडे ना एकच समई आहे, ती पण माझ्या लग्नामधली। सो कधीपासून अशी इच्छा होती की 2 पेअर पाहिजे, म्हणजे पूजेमध्ये असं छान 2 समया पाहिजे। सो यावेळेला मी घेऊन आलेली आहे। तर ही बघा किती सुंदर आहे, वरती छान अशी मोराची डिझाईन आहे मस्त, आणि इथे सुद्धा डिझाईन आहे, खाली बेस पण बघा किती छान आहे आणि छान जड आहे। तर अशा 2 मी आणलेल्या आहेत, पण तुम्हाला आता एक पूर्ण मी अशी लावून दाखवली, म्हणजे 2चा सेट आहे तो पूर्ण। तर खूप सुंदर आणि अशी मनासारखी वस्तू मला मिळालेली आहे, हे बघा। आणि खूप छान वाटतं जेव्हा आपण अशा पूजाची मांडणी वगैरे करतो ना, तर त्यावेळेला अशी समई वगैरे ठेवतो पूजेमध्ये, तर खरंच खूप सुंदर वाटते पूजा, म्हणजे प्रसन्न वाटतं असं। आणि फायनली माझं ते स्वप्न पूर्ण झालं की समई मी घेतलेली आहे। तर जसं मी म्हटलं की 2 आणलेले आहेत, तर तुम्हाला दाखवते नाही तर तुम्ही म्हणणार हे बघा। तर 2, तर ही एक मी लावून दाखवली। आणि याची किंमत म्हणाल तर एक समई 510 रुपये असं होतं ते, म्हणजे 510 550च्या आसपास होती एक। तर ते पेअर पूर्ण 1100 पर्यंत मला मिळत होती, 1050 ते 1100च्या दरम्यान होती। मला एक्झॅक्टली प्राइस आठवत नाहीये, पण ज्यांच्याकडून मी घेतली ना ते काका नेहमीचे ओळखीचे आहेत, म्हणजे माझ्या आईचे, मी माहेरवरून आणलेले आहे सामान, तो आईच्या ओळखीचे असल्यामुळे ना त्यांनी मला 950 मध्ये हे समईचं पूर्ण दोघंही सेट दिलेला आहे। सो खूप सुंदर आहे आणि मला तर खूप आवडली। यापेक्षा छोट्या साईज मध्ये पण होते आणि मोठ्या साईज मध्ये पण होते, पण ही साईज जी आहे ना ती अगदी परफेक्ट वाटली मला। सो मस्त आहे। तुम्ही सांगा मला की तुम्हाला समई आवडली का, म्हणून कशी आहे, सो नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतर मी जी वस्तू आणलेली आहे ती म्हणजे जे मी सांगितलं की देवपूजेसाठी मला जे साहित्य लागतं त्यामध्ये, तर हा एक कलश मी आणलेला आहे। काय झालं ना, हा तुम्ही बघत असाल शेजारी मंगल कलश मी स्थापन केलेला आहे, तर तो जो कलश आहे ना तो मोठा आहे आणि एक जो कलश आहे असा सेम तो मला रोज देवपूजेसाठी लागतो। मग इतर वेळेला काय होतं, पूजेची मांडणी वगैरे करायची असते ना तर मग मला स्टीलचा तांब्या, म्हणजे स्टीलचं हे ठेवावं लागतं कलश। सो मग मी विचार केला की एक एक्स्ट्रा असायलाच पाहिजे, आणि त्यापेक्षा म्हणजे या कलशापेक्षा मला हा छोटा हवा होता। सो मी थोडासा वेगळ्या शेपमध्ये आणला। या कलशाला ना तो ऍपल शेपचा असं काहीतरी म्हणत होता। सो म्हटलं की चला एक वेगळं काहीतरी घेऊया। तर मी आता विचार करते की मंगल कलश जो आहे ना तो मी त्या कलश, म्हणजे तो कलश न ठेवता आता हा कलश मध्ये मी स्थापन करणार आहे, आणि जेव्हा करेल ते मी तुमच्यासोबत शेअर करेल। ते आणलेलं आहे। त्यानंतर मी आणलेलं आहे एक असं छोटंसं ताम्हण। माझ्याकडे एकच ताम्हण आहे आणि ते पण मोठं आहे, तर मग पूजा वगैरे करताना, म्हणजे रोजच्या पूजेमध्ये 2 ताम्हण मला लागतातच। सो मग मला ना स्टीलची प्लेट यूज करावी लागते, म्हटलं की एक छोटं असं असायला पाहिजे, तर मग म्हणून मी हे एक छोटी आणलेली आहे। आणि परत एक माझ्याकडे रेग्युलर पूजेचं ताट असतं आरतीचं, सो त्यातलंच मी आणखी एक घेऊन आलेली आहे, कारण पुढे पण पूजेसाठी वगैरे ना, जसं आता सत्यनारायणची पूजा वगैरे करते तर बाळकृष्ण आपण ठेवतो तांब्यामध्ये, सो त्यावेळेला मी हे यूज करणार आहे। आणि बऱ्याच वेळा म्हणजे पूजेमध्ये कुठेही तुम्ही ते यूज करू शकता, म्हणून मग मी म्हटलं की हे सुद्धा मला आवडलं तर म्हटलं एक एक्स्ट्रा घेऊनच घेऊया। मी खूप सुंदर असं ताट आणलेलं आहे, हे बघा, म्हणजे पूर्ण सेटच घेतलेला आहे मी तो। तर हे बघा,
मी दाखवते तुम्हाला जवळून. मला इतकं आवडलं नाही ऍक्च्युली. नैवेद्यासाठी मी हे ताट आणलेलं आहे. एक जवळून बघवते बघा. पूर्ण अशी डिझाईन आहे मध्ये, म्हणजे आणि आजूबाजूला सुद्धा, आणि हे पितळाचं आहे. सो हे घेतलेलं आहे आणि त्याच्याबरोबर मस्त छान अशा 2 छोटे छोटे बाउल हे बघा. आणि त्याचबरोबर ह्या छोट्याशा 2 प्लेट सुद्धा आवडल्या मला. सो ह्या पण मी घेतल्या, कारण म्हटलं पूजेमध्ये लागणारच आहे. डोक्यामध्ये खूप काय काय आहे, तर काही ना काही प्रकारे मी ते यूज करणारच आहे. सो अशा प्रकारे हे पूर्ण घेतलेलं आहे. म्हणजे नैवेद्याच्या ताटामध्ये सुद्धा मी एखादं मला काही दाखवायचं असलं तर हे यूज करू शकते, किंवा इतर वेळेला सुद्धा पूजेमध्ये यूज करू शकते त्या हिशोबाने. आणि हे ना माझ्या आईकडे बघितलं होतं मी. माझ्या आईकडे पण सेम आहे, थोडं छोटं आहे तिच्याकडे. तर मला खूप आवडलं, तर मी आईला तेव्हाच म्हणाले की तुझ्याकडे जे ताट आहे नैवेद्याचं मला पण घ्यायचंय. तर मग त्यानुसार मी हे घेतलेलं. मला हे मोठं आवडलं म्हणून मग मी हे घेतलेलं. ही गोमुखी जे आपण शिवलिंगावर पाणी वाहतो ना, म्हणजे जलाभिषेक करतो, तर त्यासाठी मला गळती हवी होती. म्हणजे खाली नाही का वरती कलश असतो आणि छानते, तर मी त्या विचारामध्येच होते आणि तेच बघत होते. पण माझ्या आईकडे ना असं याला गोमुखी म्हणतात, तर याचं खूप जास्त महत्व असतं शिवलिंगावर. म्हणजे जेव्हा आपण जलाभिषेक करतो ते यातून करायला पाहिजे असं तिचं म्हणणं होतं. तर तिने पण एक घेतलेलं होतं. सो त्यामुळे मी पण हे असंच घेतलं. आणि मस्त आहे. म्हणजे बघा, फक्त इथे पाणी टाकायचं आणि फक्त असं पिंडीवरती ते धरून ठेवायचं. आणि हे असं आहे की म्हणजे छोट्या साईजचं असल्यामुळे मंदिरात वगैरे कुठेही मी गेली तर हे इझिली मी कॅरी करू शकते, घेऊन जाऊ शकते सोबत. तर हे एक खूप सुंदर अशी वस्तू मला मिळालेली. तांब्याचं आणि याच्यावर प्राइस पण लिहिलेली आहे बघा. 270ला मला मिळालं. तांब्याचं पण आहे आणि पितळाचं सुद्धा होतं, पण मग मी तांब्याचं घेतलेलं. सो हे एक घेतले दाणी, याला कपूरदाणीच म्हणतात बहुतेक. कापूर वगैरे जाळतो, किंवा मग मी जे सामराणी कप वगैरे वापरते ना, म्हणजे धूप वगैरे लावते, सो त्यावेळेला हे छान आहे यूज करण्यासाठी. तर हे एक मी आणलं. त्यानंतर मी हे एक आणलेलं आहे शंख ठेवण्यासाठी. थोडा कासवचा शेप आहे. देवघरामध्ये शंख आपण असंच खाली नाही ठेवत, ते कशावर तरी आपल्याला ठेवावं लागतं. तर हे स्पेशल असं स्टँड येतं ते ठेवण्यासाठी. तर मला खूप आवडलं हे बघा. खूप छोटं आहे. सो मग मी हे पण घेऊन आली. यामध्ये आणखी वेगळं पण होतं, म्हणजे शंखाचा जो आकार असतो ना तसं पण असतं, पण त्यापेक्षा मला हे बेटर वाटलं. सो हे मी आणलेलं. तर आता बघूया काय होतं ना. देवघर खूप छोटं आहे, वस्तू भरपूर घ्यायची इच्छा आहे, पण देवघर छोटं असल्यामुळे ते ठेवता येत नाहीये. तर मग हळूहळू एक एक करून वस्तू मी जमा करते, कारण देवघर तर मला मोठं करायचंच आहे. स्वप्न आहे ते माझं, कारण घरामध्ये सगळं झालेलं आहे, पण देवघर मला माझ्या मनासारखं पाहिजे. तर त्यासाठी एक एक वस्तू आता मी आत्तापासूनच घेऊन ठेवते. त्यानंतर मी हे घेतलेली कमळगठ्ठ्याची जी माळा म्हणतात, सो ही घेतलेली आहे. ऍक्च्युली ही मी नाही घेतलेली, ही माझ्या आईने घेऊन ठेवलेली ती माझ्यासाठी. कारण श्रीयंत्र जे असतं त्याच्यावरती कमळगठ्ठ्याची माळा ठेवणं खूप चांगलं असतं, लक्ष्मी मातेचं प्रतीक असतं. सो त्यासाठी. पण माझ्याकडे श्रीयंत्र नाहीये, आणि रिझन मी आत्ताच सांगितलं की देवघर छोटं असल्यामुळे खूप जास्त अशा मला घेता येत नाहीये. पण तिने घेऊन ठेवलेलं, तर म्हटलं चला आता बघूया की हिला मी स्थापन कसं करावं, किंवा मग देवघरामध्ये असंच ठेवून आणि पूजा करणार मी त्याची. सो ही सुद्धा मी माळा आणलेली आहे. तर ना त्याच दुकानामधून, म्हणजे जिथून मी हे सामान घेतलं ना त्याच दुकानामधून मला हे लिक्विड सुद्धा मी घेतलं. हे बघा, काहीतरी दारा अप्लाइड असं प्रोडक्ट आहे लिक्विड. काय होतं ना, हे तांब्याचे, पितळाचे आणि सगळेच, म्हणजे इथे दिलेलं आहे की गोल्ड, ब्रास, सिल्वर, कॉपर, ॲल्युमिनियम सगळ्याच प्रकारचे जी भांडी असतात ना ती याच्याने आपण क्लीन करू शकतो. त्याच्यामुळे ना, आणि धुवायचं नाही, म्हणजे फक्त लावून आपण कापडाने पुसून घ्यायचंय. तर त्यांना जेव्हा मी विचारलं की तुमच्याकडे असं कुठलं लिक्विड आहे का, तर त्यांनी मला हेच दाखवलं. तर हे आहे 60 रुपयाला, 100 ग्रॅम 60 रुपयाला मला मिळालं. तर म्हटलं चला वापरून बघूया काय. एक छान असा लक्ष्मी नारायणाचा फोटो आणलेला आहे बघा. आता दिवाळी झाली तर दिवाळीमध्ये नाही का लक्ष्मीनारायणचा फोटो आपण पूजेसाठी ठेवतो. माझ्याकडे नव्हता, तर मला दिसला, तर म्हटलं एक असायलाच पाहिजे, म्हणून मग मी हा घेतलेला. आणि हा फोटो ना मी स्वामींचं दर्शन घ्यायला गेले होते जळगावला. सो तिथून केंद्रामधून, तर केंद्राच्या बाजूलाच दुकान आहे, तर तिथे सगळं काही सामान मिळतं पूजेचं. म्हणजे केंद्रामध्येच होतं ते दुकान, आता थोडं बाजूला शिफ्ट झालेलं. सो तिकडून मी हे आणलेला मस्त फोटो. त्याचबरोबर सगळ्यात छान गोष्ट ती म्हणजे स्वामी चरित्र सारामृत. तर माझ्याकडे ना खूप छोटं असं पुस्तक होतं, ते पण मला आमच्या आईंनी दिलेलं. तर ते रोज वाचते मी. तर ते छोटं असल्यामुळे त्याचे शब्द पण खूप छोटे होते, तर मग म्हटलं मोठं घेऊया.
आणि यामध्ये ना 2 प्रकार येतात। हे जे आणलेलं आहे मी हे बाइंडिंगचं आहे आणि एक असतं ते आपलं साधं असतं। तर साधं आई म्हणाल्या की ते घेण्यापेक्षा ना बाइंडिंगचं जर मिळालं तर ते घे म्हणून, आणि ते मला एका दुकानात नाही मिळालं तर मी दुसऱ्या दुकानात जाऊन ते घेतलेलं आहे। आणि याची प्राइस आहे 83 रुपये। हे दिंडोरी प्रणित आहे, 83 रुपये आहे। आणि जर तुम्ही साधं घेतलं पुस्तक तर त्याची निम्मी प्राइस होती, काहीतरी 40-42 रुपयाची। पण मला हे छान वाटलं कारण मोठे मोठे अक्षर असतात ना तर वाचायला थोडं बरं पडतं। तर हे पुस्तक सुद्धा आणलेलं आहे। तिथूनच मी आणलेलं आहे शुद्ध हळदीपासून तयार केलेलं हे कुंकू। तर हे कुंकू सुद्धा मला पाहिजे होतं, तर मी 2 पॅकेट घेऊन आलेली। आणि आणखी एका दुकानामध्ये मला सेम तेच मिळालं, तर मग मी तिथून असं मोकळं घेतलं। ऍक्च्युली आधी हे घेतलं, नंतर मग मी हे घेतलं। त्यासाठी छान असा झुला, मी मागे एका ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की माझ्याकडे झुला नाहीये। हा जो तुम्ही बघत आहात ना हा बनवून घेतलेला आहे, माझ्या आईने माझ्यासाठी हा बनवून घेतला स्पेशली पाळणा। आणि आमच्या नोशिता दीदीने त्याला पूर्ण कलर करून टाकला, तिचे जे वॉटर कलर असतात ना त्याच्यामुळे। सो हा आता इतका दणकट आहे ना, तर मस्त काम झालं माझं। आणि आता जी गोकुळाष्टमी येईल, आता कृष्ण जन्माष्टमी जेव्हा येईल नेक्स्ट इयरला, तेव्हा मी छान या पाळण्याला सजवणार आहे। आता तिने झोका दिला तर मग त्याबरोबर 4 वस्तू तर ती देणारच, तर काय दिलं मी ते पण दाखवते तुम्हाला। खूप त्या झुल्यामध्ये ठेवायला बघा तिने असा सेटच घेऊन ठेवलेला होता। तर छान असं गादी पण घेतलेली आहे त्या झुल्यामध्ये ठेवायला, आणि छान असं म्हणजे इथे मध्ये बाळकृष्ण ठेवल्यानंतर छान 2 अशा आजूबाजूला हे आसन तयार होईल बाळकृष्णासाठी, हे घेतलेलं। आणि त्याचबरोबर तिने ही माळा सुद्धा दिलेली। जेव्हा तिने पाळण्याला सजवलं ना तर त्यावेळेला म्हणजे तिच्या घरी तिने सजवलं तर त्यावेळेला ती पण सेम घेऊन आलेली होती, तर मग मला पण असं घेऊन आली सजवण्यासाठी, दोरी ओढण्यासाठी। सो असं त्याचबरोबर तिने छान अशी बाळकृष्णासाठी हे बघा बासरी जी म्हणतात ना ती दिलेली आहे, आणि हे छोटे छोटे कंगन बाळकृष्णासाठी। सो हे वस्तू तिने दिलेल्या आहेत, या मी नाही घेतलेल्या आहे। त्याचबरोबर रुद्राक्ष दिलेले आहेत, हे 2 म्हणजे आता इकडे तिकडे यात्रेला ती जात असते तर आणत असते, तर त्यातले हे छोटे 2 मला दिले। आणि हा जो दिसत आहे ना तुम्हाला रुद्राक्ष, हा ओरिजिनल आहे। माझे एक नातेवाईक आहे म्हणजे माहेरचे, सो त्यांच्याकडे ना रुद्राक्षाचं झाड आहे। सो तिथून त्यांनी म्हणजे आई जेव्हा गेली होती ना तर त्यांनी दिले माझ्या आईला 3-4 त्यांच्या। आता मी याची सुद्धा स्थापना करणार आहे, आणि जेव्हा करेल तेव्हा मी तुम्हाला ते सुद्धा दाखवणार आहे। त्यानंतर खूप दिवसांची जी इच्छा होती, मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितले पण असेल, तर ती वस्तू मी आणलेली ती म्हणजे की देवीचा मुखवटा। आता मार्गशीर्ष महिना येणार आहे, आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करते मी, तर त्यावेळेला जो कळस स्थापन करते तर त्याला लावण्यासाठी मला इथे मुखवटाच मिळत नव्हता। मी खूप शोधला पण नाहीच मिळाला मला। या वर्षी मी गेले ना तर तेव्हाही म्हणजे नेहमी मी देवाचं साहित्य एका दुकानामधून घेते, तर नेमकं असं झालं की याच वेळेला 2 ते 3 दिवस ते दुकान बंद होतं, त्यामुळे मला मिळालंच नाही। आणि अचानक मी तिसऱ्या दिवशी मार्केटला गेले, सो त्यावेळेला मला हा सुंदर असा मुखवटा एका ठिकाणी दिसला। बघा किती सुंदर रूप आहे देवीचं, आणि खूप सुंदर असं सजवलेलं आहे बघा, खूप छान सजवलेलं आहे। तर मला खूप आवडला हा मुखवटा, म्हटलं की पूजेला तर लागणारच, तर मग मी काही विचार केला नाही आणि हा मुखवटा घेतला। त्याचबरोबर देवीसाठी ते वस्त्र सुद्धा घेतलेले आहेत। आता जेव्हा मी मस्त छान पूजाची मांडणी करणार तेव्हा तुम्हाला ते देवीचं खूप छान असं रूप बघायला मिळणार। तर आता मी इथे खूप असे कृष्णासाठी वस्त्र घेऊन आलेली आहे, तर एक एक करून दाखवते। हे बघा छोटंसं मस्त बाळकृष्णासाठी वस्त्र आणलेलं आहे, आणि बाळकृष्ण आणि दुसऱ्या देवांसाठी सुद्धा म्हणजे जे मला जसं आवडेल तसं मी त्यांना ते घालेल। हे बघा एक, त्यानंतर हे पण खूप सुंदर जे रोज मी वापरते बघा, एक पिंक कलर आहे, हे एक ऑरेंज कलर आहे। गायीसाठी देवघरामध्ये जी गाय मी ठेवते ना तर त्यांच्यावर म्हणजे ओढण्यासाठी। सो हे छोटेसे असे मोराचं पीस लावलेले असे मुकुट, हे बघा 2 ते 3 घेऊन आलेली मी। आणि मी कोणत्या देवाला घालणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार। खूप छोटीशी अशी माळा मला मिळाली, हे बघा खूप सुंदर वाटली मला, तर ही पण मी आणलेली आहे। आणि
3 ते 4 माळा मी घेऊन आलेली छोट्या छोट्या, त्या लागतातच. रांगोळी तर मला लागतेच, कारण रोज देवाजवळ पण रांगोळी मी काढते आणि उंबरठ्यावर सुद्धा रांगोळी काढते. आणि लाल आणि पिवळा आणि पांढरा हे 3 कलर मला रोजच लागतात. सो त्यामुळे मी 3 कलर घेऊन आलेली. आणि हे जे पॅकेट आहे ना, हे अर्धा किलोचं पॅकेट आहे आणि खूप म्हणजे होलसेल दुकान आहे, तर तिथूनच मी घेऊन आलेली. म्हटलं गेलेले तर एक्स्ट्रा घेऊन येऊया. तर त्या रांगोळ्या सुद्धा मी तिथून घेऊन आलेली. आता आणखी एक आहे ते म्हणजे की या वाती, आता कार्तिक पौर्णिमा येत आहे, सो त्यावेळेला लावायला लागणार आहेत. तर या 350 वाती आहेत, तर या लावायच्या एक तुळशी समोर. आणि हे दुसरं जे पॅकेट आहे हे लावायचं आहे महादेवाच्या पिंडी समोर. तर या वाती मी आणलेल्या नाहीयेत, या आमच्या आईंनी तयार केलेल्या आहेत घरी. तर मग या दरवर्षी आई मला अशा बनवून देतात आणि मी दिवाळीला जाते त्यावेळेला मी घेऊन येते. तर या वाती सुद्धा रेडी आहेत. सो असं हे एवढं साऱ्या वस्तू मी घेऊन आलेली होती. आणि यातल्या जसं मी म्हटलं की 1-2 वस्तू राहून गेल्या, तर त्या होत्या की मला ना लक्ष्मीची पावलं घ्यायची होती, चांदीची लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिक अशा मला घ्यायचं होतं. मी बघितलं सुद्धा, म्हणजे नेहमी मी जिथून ज्या सोनाराकडून घेते ना तिथे मी बघितलं, पण मला डिझाईन एवढी आवडली नाही. ते असे पूर्ण नाही का कॉम्पॅक्ट दाखवत होते, मला असं वेगळे वेगळे पाहिजे होते. आणि लक्ष्मीची पद्म वगैरे म्हणजे छान असं सुंदर रेखीव पाहिजे होतं. मनासारखं नाही मिळालं, कारण नुकतीच दिवाळी झालेली होती. तर ते म्हणाले की त्यावेळेला भरपूर विकले गेले, सो त्यांच्याकडे नव्हते अवेलेबल. तर मग तुम्ही ऑर्डर दिली तर मग ते मिळेल. आणि मला म्हणजे लगेच इकडे यायचं होतं, सो मी मग म्हटलं की ठीक आहे, तर नेक्स्ट टाइम जेव्हा जाणार तेव्हा ती वस्तू सुद्धा मी घेणार. आणि बऱ्याचशा वस्तू राहून गेलेल्या आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी घेतलेल्या आहेत अजून, पण त्या मी आता तुम्हाला व्लॉग मध्ये शेअर करणार आहे. मी काही मूर्ती आणलेल्या आहेत देवघरामध्ये स्थापन करण्यासाठी, तर त्या सुद्धा मी एक स्पेशल व्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो अशा या वस्तू आणलेल्या आहेत. तर असा होता आजचा हा व्हिडिओ. तुम्हाला यापैकी कुठल्या वस्तू आवडल्या किंवा काही आणखी सजेस्ट करायचं असेल तर मला नक्कीच सांगा. जसं मी म्हटलं की कमळगठ्ठ्याची माळ आहे, तर ती कशी स्थापन करायची आहे, म्हणजे श्रीयंत्र नाहीये माझ्याकडे, तर मग कसं स्थापन करायचं ते मला तुम्ही नक्कीच सांगा कमेंट करून. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की यापैकी तुम्हाला कुठली वस्तू जास्त आवडली. आणि चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर प्लीज आत्ताच लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करा. लवकरच भेटूया आणखी एका छानशा नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ.